नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. आजचा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे 2026च्या नीटचं अपडेट आलेले आहे. तर एक्झॅक्टली नीटचं अपडेट काय आहे? जी नोटीस आहे, जी NTA च्या साईटवरती जी नोटीस आहे, ती मी तुम्हाला पूर्ण रीड करून दाखवणार आहे. पब्लिक नोटीस आहे, 5 जानेवारीला नोटीस आलेली आहे. ॲडवायझरी म्हणजे जी एक ॲडवायझरी आहे, की जे स्टुडंट ऑलरेडी आता एक्झाम देणार आहे 26 मध्ये, त्या स्टुडंटनी आधार कार्ड, UDID कार्ड, कॅटेगरी सर्टिफिकेट हे तुमचं रेडी असायला हवं. ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना ऑनलाईन तुम्हाला या सगळ्या डॉक्युमेंट्सची गरज भासणार आहे. त्यामुळं इफ तुमचं आधार कार्डमध्ये नाव चेंज, बर्थ डेट चेंज, जेंडर चेंज, फोटोग्राफ, ॲड्रेस, बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन हे जर अपडेट जर नसेल, तर तुम्ही नक्की अपडेट करायला हवं इन टाइम. हा झाला पॉईंट नंबर 1. सेकंड, कॅन्डिडेटने ते कुठे अपडेट करू शकता याचीही थोडीफार इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आधारचे डिटेल्स मे बी बाय द फॉलोइंग UDID गायडन्स, UDID-government.in और माय आधार UDID-government.in या साईट्सवरती उपलब्ध आहे. हे झालं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. बघा, यावर्षी गव्हर्नमेंटही काय करत आहे, की सगळ्या गोष्टी अकॉर्डिंग टू आधार कार्ड व्हायला हव्या अशा पद्धतीचं काहीतरी नवीन हे बनवतंय, इनिशिएटिव्ह घेतंय. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या नावांमध्ये चेंज असतो, की 10वीच्या मार्कशीटवरती वेगळं नाव, 12वीच्या वेगळं नाव किंवा आधार कार्डवरती वेगळं नाव, हे सगळीकडे सारखं असायला हवं. त्यासाठी हा इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी आधार कार्डच्या नुसारच होणार आहे. सो विद्यार्थ्यांनी सर्वांनी ही अपडेट एकदम अचूकपणे आणि सगळ्या गोष्टी अपडेट करून ठेवायला हवं. सेकंड जे आहे UDID कार्ड. बघा विद्यार्थी मित्रांनो, पॉईंट बी दिसतोय तुम्हाला. हे जो पर्सन डिसॅबिलिटीमध्ये आहे, म्हणजे कॅन्डिडेट टू ॲडवाइस UDID कार्ड इज व्हॅलिड अप टू डेट, रिन्यू ऑर रिक्वायर्ड. बघा, ज्या विद्यार्थ्याला ऑलरेडी फिजिकली हँडिकॅप असेल, तर त्याचं UDID कार्ड बनलेलं असायला हवं, ते प्रॉपर अपडेट असायला हवं 2026च्या नॉर्म्सनुसार. हा झाला सेकंड पॉईंट. थर्ड आहे कॅटेगरी सर्टिफिकेट. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. या कन्फ्युजनमध्ये असा प्रॉब्लेम असतो, की काही मुलांची कॅटेगरी महाराष्ट्रात तर असते, मग सेंट्रलची काय कॅटेगरी असते, तर ह्या कॅटेगरी तुम्हाला प्रॉपरली समजल्या पाहिजे. तुम्ही ॲडवायझरी वाचली पाहिजे, की यामध्ये बघा क्लिअरली मेन्शन केलंय कॅटेगरी सर्टिफिकेट ऑफ EWS, SC, ST आणि OBC NCL. तुम्ही महाराष्ट्रात नॉर्मल OBC असाल, पण तुम्हाला सेंट्रलमध्ये OBC NCL असायला हवं. तुमच्याकडे सर्टिफिकेट असायला हवं आणि तेही व्हॅलिड सर्टिफिकेट असायला हवं. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ही ॲडवायझरी सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तरी पण माझ्या माहितीनुसार विद्यार्थ्यांनी या सर्वांची माहिती तुम्ही लवकरात लवकर घेऊन आणि तुमचे पूर्ण हे सगळे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवायला हवे. बिकॉज नीटचे फॉर्म्स हे आय थिंक सो फेब्रुवारी महिन्यामध्ये स्टार्ट होऊ शकता. सो त्या अगोदर हे सगळं अपडेट करून ठेवा. आणि जो ब्राईट फ्युचरचा जो प्रोग्राम आहे, की नीट फॉर्म भरण्यापासून MBBSच्या ऍडमिशन पर्यंत, त्या प्रोग्रामलाही तुम्ही जॉईन करू शकता. या प्रोग्राममध्ये आम्ही पूर्ण तुमचा नीट फॉर्म फिल करण्यापासून ते तुम्हाला सक्सेसफुली मेडिकलला म्हणजे MBBSला ऍडमिशन किंवा कोणताही दुसरा कोर्स असो, तुमच्या अकॉर्डिंग टू मार्क्सनुसार तुम्हाला ऍडमिशन मिळवून देण्याची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. यामध्ये पूर्ण फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग या सर्व गोष्टी आम्ही कव्हर करत असतो. जर तुम्हाला कोणी जर इंटरेस्टेड असाल, तर ही काउन्सिलिंग तुम्ही नक्की जॉईन करू शकता. अर्ली बर्ड्ससाठी म्हणजे तुम्ही जर आत्ता जर जॉईन करत असाल पूर्ण काउन्सिलिंगचं, तर तुम्हाला डिस्काउंटही चांगला भेटणार आहे. सो नक्कीच व्हिजिट करा ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपला, आमच्या ऑफिसला किंवा आमच्या काउन्सिलरशी कॉन्टॅक्ट करून आणि याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या. थँक्यू सो मच.